देवाच्या वचनामध्ये जाण्याची ही वेळ आहे प्रियांनो. वचनानंतर खूप काही छान छान मंडळीसाठी असणार आहे, खास करून मातांसाठी प्रार्थना असणार आहे. आमेन. एकदा जोरात टाळ्या वाजूया आपल्या सर्व आईंसाठी. आमेन. हालेलुया. खऱ्या अर्थाने आई नसती तर आपण नसतो, म्हणजे खरंच प्रत्यक्षच नाही का. आपण कोणाला पण असं म्हणत तुम्ही नसता, तू नाही तो मैं नाही, असं उगीच. पण आईच्या विषयी खरंच आहे, ती नाही तर आपण नाहीच आहे, बरोबर ना. हालेलुया. म्हणून देवाचे मनापासून आभार प्रत्येक परिवारासाठी, ज्या परिवारामध्ये देवाने आम्हाला जन्मास आणलं त्यासाठी देवाचे मनापासून आभार. आमेन. हालेलुया. मी नेहमी सांगतो, वी गेट टू चूज फ्रेंड्स बट गॉड चूजेस आवर फॅमिली. आमेन. मित्र आम्हाला निवडता येतात, परंतु आमच्या परिवाराची निवड फक्त परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. ह्या डिवाइन प्लॅनबद्दल देवाचे आभार, या दैवी योजनेबद्दल देवाचे आभार. कितीही जरी मला कांबळे हे आडनाव आवडत नसेल, तरी पण मी देवाचे आभार मानतो की मला कांबळे परिवारामध्ये जन्मास आणलं. हालेलुया. हॅपी मदर्स डे टू एव्हरीबडी, ऑल द मदर्स. आमेन. एनिवे, लेट्स गो टू द वर्ड. आज आपण वचनामधून जाऊया. माझी इच्छा आहे की तुमच्यासमोर 4 गोष्टी आज मला ठेवायच्या आहेत आणि त्याच्याद्वारे मला सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये असे 4 दैवी घटक आहेत ज्यांची गरज आम्हाला लागते, किंवा एका ख्रिस्ती व्यक्तीने किंवा एका विश्वासणाऱ्याने या 4 गोष्टी प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे विजयशाली जीवन जगण्यासाठी. आमेन. हालेलुया. एक आहेत ख्रिस्ती लोक, दुसरे आहेत विश्वासणारे लोक, तिसरे आहेत विश्वासणारे लोक जे विजयशाली जीवन जगत आहेत. आता आम्ही कुठे बसतो हे आम्ही स्वतः विचार करायला पाहिजे. एक आहेत ख्रिस्ती लोक, दुसरे आहेत विश्वासणारे लोक. ख्रिस्ती म्हणजे नाम मात्र, फक्त यायचं जायचं, मग काय करायचं ते करायचं. विश्वासणारे लोक जे विश्वास ठेवतात येशूवरती, समस्या आली की देवाकडे पळत पळत येतात. विश्वासणारे लोक, माझा विश्वास आहे, असं होणार आहे तसं होणार आहे. आणि असे लोक आहेत तिसरं, जे ख्रिस्ती असतील, विश्वासणारे असतील, परंतु विजयशाली जीवनामध्ये जगणारे ते लोक असतील. हालेलुया. म्हणजे विजयामध्ये जगणारे लोक आहेत, त्यांना ठाऊक असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला, किंवा ज्यांना विजयशाली जीवन जगायचं आहे विश्वासू राहताना, त्यांच्यासाठी हे 4 घटक गरजेचं आहे. द टायटल ऑफ माय सर्मन टुडे इज डिवाइन एलिमेंट्स. डिवाइन एलिमेंट्स, दैवी घटक. प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा महिलांना माहिती आहे आज मदर्स डे आहे, स्वयंपाक खोलीमध्ये असे काही महत्त्वाचे घटक असतात, ते गरजेचे असतात. इन्ग्रेडियंट्स असतात, ते जर नाही घातले तर स्वयंपाक होतो परंतु चविष्ट होत नाही. हॅलो. उदाहरणार्थ काय सांगाल? ज्यांनी स्वयंपाकघर कधीच किचन बघितलं नाही ते पण सांगू शकतील. मीठ है ना. उदाहरणार्थ मीठ हे असं घटक आहे जे अत्यंत गरजेचं आहे. क्षुल्लक वाटतं, थोडं वाटतं, कमी वाटतं, परंतु ते घातलं तरच चव येते. हॅलो. आज सगळ्यांना शेजारच्याला ओळखून म्हणा, काय झालं तुला? ठीक आहेस ना? नाही, खरंच अगदी असं उसा आतमधून एक मोठा श्वास घेऊन शेजारच्याला विचारा, काय झालं, बरं आहेस ना? किती देवाचे आभार. तपती गर्मी में आम्ही इथं बसलेलो आहोत थंडीत, हा, आणि ह्याचाही त्रास आम्हाला होत आहे. आता काय सांगावं.
शेजारच्याला वळून म्हणा आवेशी राहा. हां, कट करू नका बरं का, हे व्हिडिओमधून राहू दे, कळू दे. ओके, आवेशी म्हणा सगळं, आवेशी राहा. हां, आमेन हालेलुया म्हण, बोला शेजारच्याला. हां, तर मी म्हणतो की आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे असे विशेष काही घटक आहेत. गाडी आहे, गाडीमध्ये इंजन महत्त्वाचा घटक आहे. ते इंजनच नाही तर बाकी सगळं का त्याला चमकवून त्याला रेडियम लावून काहीच उपयोग नाही आहे. काही लोकांचं जीवन अशी गाडी आहे ज्याला असे रेडियम लागलेत, असाच चमकतात बाहेरनं, असं वाटतं कसलं भारी आहे, फक्त शोरूममध्ये ठेवल्यासारखंच आहे, इंजनच नाही आहे, कामच होत नाही. आपल्या विजयशाली जीवनामध्ये 4 महत्त्वाचे घटक आज सांगण्याचा प्रयत्न मी करेन. बोला, मी स्वीकारणार आहे. माझ्याबरोबर उघडा पहिले पेत्राचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन. 1 Peter chapter 2 verse 9 and 10. I will read from the amplified version over here and somebody can help me read in Marathi. इथं असं म्हटलेलं आहे, बट यू आर ए चोजन रेस, अ रॉयल प्रीस्टहुड, अ कॉन्सिक्रेटेड नेशन, अ स्पेशल पीपल फॉर गॉड्स ओन पोझेशन, सो दॅट यू मे प्रोक्लेम द एक्सलन्सीज इन द वंडरफुल डीड्स अँड वर्च्यूज अँड परफेक्शन्स ऑफ हिम हू कॉल्ड यू आउट ऑफ डार्कनेस इन हिज मार्वलस लाईट. वन्स यू वर नॉट अ पीपल ॲट ऑल, but now you are God's people. Once you had not received mercy, but now you have received mercy. हां, काय वंश म्हणा सगळे, मी निवडलेला वंश आहे, मी निवडलेला वंश. हां, पुढे राजकीय याजक गण, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. हा, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. पुढे यासाठी की, कशासाठी तुम्ही पवित्र जन आहे, कशासाठी तुम्ही राजकीय याजकगण आहे, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. त्याचे गुण तुम्ही काय करावे, प्रसिद्ध. सगळे म्हणा प्रसिद्ध करावे, प्रसिद्ध करावे. ह्याच्याकडे मी येण्याचा प्रयत्न करतो नंतर. पुढे अजून काय आहे का? ते तुम्ही पूर्वीचे लोक नव्हता, ते तुम्ही पूर्वीचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. आता तर तुम्ही काय आहात, सगळे म्हणा देवाचे लोक. हा, तुम्हास दया मिळाली नव्हती, तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. आता तर तुम्हाला काय मिळालेली आहे. हालेलुया. किती उत्कृष्ट शब्द तुम्हा माझ्यासाठी परमेश्वराचं वचन आज हे मला देत आहे. आमेन, हालेलुया. म्हणा मी हे स्वीकारत आहे माझ्यासाठी. My first point, the first element I want to bring you is our divine position. Anybody who is writing down, write down. Our divine position. आपल्या दैवी स्थान काय आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बहुतेक वेळा असं होतं की ज्या वेळेला काहीतरी आठवलं मला, सांगेन पण मी ते येतो तिकडं, गमती एकदम त्याच्यामध्ये. बहुतेक वेळेला असं होतं की ज्या वेळेला परिस्थिती आपल्या जीवनावर येते ना, त्यावेळेला भीती आपल्या जीवनावरती ताबा करते आणि ती भीती आपल्या जीवनावरती आल्यामुळे आम्ही विसरून जातो आम्ही कोण आहे. आम्ही विसरून जातो आम्ही कोण आहे. राजा आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे आणि कोणतरी ऐरागारा नेथुखेरा येऊन त्याच्यासमोर येऊन त्याला काहीतरी दमदाटी करतो, तुला आज खलास करणार आहे मी, असं राजाला तो बोलला. आणि राजा घाबरून गेलो, बापरे आता मी काय करू, मी मरणारच आहे, मला मारूनच टाकणार आहे. भीती जर राजावरती पूर्णपणे हावी झाली तर त्याला कळणारच नाही काय करायचं. परंतु तो राजा आहे ना, त्याला माहिती आहे की त्याच्या समोर जो व्यक्ती आलेली आहे ना, तिथे त्याचं राज्य चालतं. राजासनासमोर जो उभा राहतो तो धोक्यामध्ये आहे हे राजाला माहिती आहे. त्याच्या शक्ती आणि कार्यशक्तीच्या प्रदेशामध्ये, जागेमध्ये ती व्यक्ती उभी आहे हे राजाला जेव्हा माहिती असतं ना, त्यावेळेला तो भीतीला ताबा करू देत नाही. आणि तो म्हणतो, तुला माहिती आहेस ना तू कुठे उभारून कोणाबरोबर बोलायला लागलास. माझ्या सगळ्यात अशक्त सैनिकाला जरी तुला मी आज इथं पाठवलं ना, तरी पण तू ठार मारला जाऊ शकतोस, असं राजा म्हणू शकतो. का? कारण त्याला माहिती आहे त्याची ताकद काय आहे,
त्याची शक्ती काय आहे, त्याला माहिती आहे की तो कुठं बसलाय आणि तो त्याला दम देणारा कुठे येऊन दम देतोय. समजतंय? हॅलो. एकदा असं झालं आपल्या चर्चमध्येच, खूप वर्ष अगोदरची, म्हणा सगळे खूप वर्ष अगोदर, नाहीतर तुम्ही अंदाज लावत बसाल कोण आहे. एका 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 जोडप्याने प्रॉब्लेम करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना बोललो, ब्रदर असं करू नका, तसं करू नका, हे करू नका, ते करू नका, हे चांगलं नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही. ते ऑफिसमध्ये असा गेला वर पारा, आम्ही लीडर्स सगळे बसलेलो आहे, त्यांचा असा पारा गेला वरती. मग ती पत्नी घरी होती, मग ते रागारागात गेले. रागारागात गेल्यानंतर घरी गेल्यानंतर फोन आला, म्हणले माझ्या बायकोनी विष घेतलाय, म्हणजे असं असं झालं, तसं तसं झालं. आणि असं झाल्यानंतर आम्ही सगळेच आता विष म्हटल्यानंतर काय कोण काय असं नसणार, घाबरणारच ना. आता ही परिस्थिती आम्हाला हँडल करायची, बरोबर आहे, हँडल करायची. हँडल केल्यानंतर आम्ही जातोय, त्यामध्ये एक पोलीस आहे. ते पोलीस इतका घाबरला, कारण जाता जाता ती व्यक्ती काय म्हणाली, मी पोलीस कंप्लेंटच करणार आहे. आता आमच्या अवतीभोवती एक पोलीस आहे. मी परत सांगायला लागलो, प्रमोद असादे नाही आहेत इथं. मी खूप वर्ष अगोदरची गोष्ट सांगायला लागलो, खूप म्हणा सगळे खूप वर्ष अगोदरचे. आम्हाला पण नीट कळत नव्हतं तेव्हा. पास्टर क्रिस्टोफर सिंगच्या काळची गोष्ट आहे, कळालं का आता? ओके. तिथे एक पोलीस होते, आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त पोलीस घाबरले. आम्हाला 2 मिनिटं त्यांना बसवावं लागलं आणि म्हणायला लागलं, दादा तू पोलीस आहेस की रे? आता कसं करायचं, आता कसं करायचं, माझी नोकरी, अरे तू स्वतःच पोलीस आहेस की. जेव्हा आम्ही विसरतो ना आमच्या हातात काय आहे, त्यावेळेला भीती पूर्णपणे आमचा ताबा घेऊन जाते आणि मग काहीच घडू शकत नाही. आम्ही गेलो त्या घरामध्ये, त्या परिवाराशी व्यवस्थित बोललो आणि सगळं काही शांत झालं, व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम झाला नाही, काहीच प्रॉब्लेम झाला नाही. पण इतकी भीती आतमध्ये येऊन बसली त्या व्यक्तीच्या, त्या पोलिसाच्या. मी म्हणायला लागलो, ही व्यक्ती पोलीस झालीच कसं काय? सो यू अंडरस्टँडिंग, आपलं पोझिशन ख्रिस्तामध्ये काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. हालेलुया. वी हॅव टू, काय म्हटलंय परत एकदा वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश. पण तुम्ही तर कोण आहात? निवडलेला वंश. 9च्या अगोदर काय, 8 वचन काय सांगायला लागलं? आणि ठेस लागण्यास धोंडा व अडखळण्यास खडक असा झाला. हे वचन मानित नसल्यामुळे ते ठेचकळतात. हे वचन माहित असल्यामुळे ते काय करतात? ठेचाळतात. ठेचाळतात. त्यासाठी ते नेमलेही होते. त्यासाठी ते नेमले होते. म्हणजे असं गडबड झालेली इथं. पण मग काय झालेलं? पण मग आता 9व्या वचनामध्ये, पण तुम्ही तर निवडलेला वंश. पण तुम्ही तर काय आहात? वी हॅव टू अंडरस्टँड आवर पोझिशन. आमचं स्थान काय आहे? आम्ही देवाद्वारे निवडलेले लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. आपल्या चर्चमधला एक मुलगा पोलीस भरतीसाठी चाललाय. त्याला जेव्हा कळालं की त्याची निवड झालेली आहे, त्याला कसं वाटणार आहे? त्याचा एक आत्मविश्वास जो आजपर्यंत नव्हता, त्या दिवसापासून जागा होणार त्याचा तो आत्मविश्वास. ते धाडस त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. बोला आमेन. हा, म्हणजे मला निवडण्यात आलेलं आहे, याचा अर्थ काय माहिती का? एकतर सगळ्यात अगोदर मी स्वतःला निवडलं नाही, देवाने मला निवडलंय. तुम्ही स्वतःला निवडले नाही, देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. तुम्ही निवडलेले आहात असं वचन सांगायला लागलंय. याचा अर्थ काय माहिती का? गॉड हॅज ऑलरेडी मेड यू एबल टू स्टँड इन दॅट पोझिशन. मगच निवड केलेली आहे.
हालेलुया. देव मूर्खांना निवडतो, बरोबर आहे, परंतु मूर्खांना मूर्खच बनवून राहण्यासाठी निवडत नाही. हालेलुया. म्हणून असं मूर्खपणा केल्यानंतर लोक तुम्हाला येऊन काहीतरी बोलल्यानंतर तुम्ही असं म्हणू नका, हा असू दे, राहू दे, देवाने मूर्खांनाच निवडलेलं आहे. तसं नाही आहे. ते वचन कुठं पण चिटकवू नका. हॅलो, मूर्खांची निवड परमेश्वराने केलेली आहे. केल्यानंतर ती व्यक्ती अतिशय सामर्थ्याने आणि हुशार आणि ज्ञानी बनली जाते. हे आम्ही समजणं गरजेचं आहे. हालेलुया. सो व्हेन गॉड सेज आय हॅव चोजन, जेव्हा देव म्हणतोय की मी तुम्हाला निवडलेलं आहे, याचा अर्थ तुमची कॅटेगरी ऑटोमॅटिकली चेंज झाली. हालेलुया. तुम्ही आपोआप आता या कंपनीमध्ये नाही आहे, तुम्ही आता ह्या उत्तम कंपनीमध्ये आहात. हालेलुया. चोजन. पुढे राजकीय याजकगण. हालेलुया. तुम्ही निवडलेले आहात. तुम्हाला निवडून दुसरं तिसरं काय नाही, तुम्हाला काय केलेलं आहे? राजकीय याजक. राजकीय याजक गण. ऑलवेज रिमेंबर, priesthood was very, 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 very important in the Old Testament. याजकत्व हे खूप अतिशय महत्वाची कामगिरी होती जुन्या करारामध्ये. आणि हे जुन्या करारामधलं वचन आहे जे पुन्हा नवीन करारामध्ये खात्रीने लिहिण्यात आलेलं आहे. आय थिंक इट्स देअर इन एक्झोडस की देव म्हणतो आता मी इस्रायलाला राजकीय याजकगण बनवणार आहे. रॉयल प्रीस्टहुड. नुसतं याजकत्व पण नाही, राजकीय याजकत्व म्हटलेलं आहे. एक तर याजकपण किंवा याजकत्व जे आहे ते इतकं महत्वाचं आहे. परमेश्वराने विशिष्ट कामगिरी याजकांना दिलेली. विशिष्ट. ते लोक होते जबाबदार मंदिराला सांभाळण्यासाठी. ते लोक होते जबाबदार तो कराराचा कोश आहे त्याला व्यवस्थित सांभाळण्यासाठी. ते लोक होते जबाबदार आराधना सादर करण्यासाठी. इथे याजक गण होते. आणि इथं परमेश्वर म्हणते तुम्हाला मी याजक बनवलेलं आहे. नुसतं याजक नाही, राजकीय याजक गणामध्ये मी तुम्हाला निवडलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आम्हाला ही महत्वाची कामगिरी देत आहे हे आम्ही समजणं. जुन्या करारामध्ये साधारण लोक होते आणि मग हे याजक लोक होते. साधारण लोक आणि याजक लोक. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला साधारण लोकांमध्ये ठेवत नाही आहे, मी तुम्हाला याजक गणामध्ये, त्या गटामध्ये मी तुम्हाला आणत आहे. आमेन. हालेलुया. ज्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट परमेश्वराबरोबर, डायरेक्ट कॉन्टॅक्ट परमेश्वराच्या उपस्थितीबरोबर, डायरेक्ट कॉन्टॅक्ट सॅक्रिफाईस आणि ज्याला सॅक्रिफाईस द्यायला लागलोय त्याच्याबरोबर आहे, असे हे याजक गण, त्याच्यामध्ये आमची निवड झालेली आहे. हालेलुया. आणि नुसतं याजक गण नाही, देवाचे आभार. काय म्हटलेलं आहे? रॉयल प्रीस्टहुड, राजकीय याजक गण म्हटलेलं आहे. म्हणजे नुसतं याजक नाही, नुसती कामगिरी नाही, परंतु त्याच्यामध्ये राजकीय जे काही अधिकार, जे काही हक्क, जे काही सामर्थ्य, ते देखील त्याच्याबरोबर ऍड होऊन आलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमचं पोझिशन आम्ही समजलं पाहिजे. यू आर चोजन बाय गॉड, नॉट रँडमली पिक्ड बाय हिम. लिहून घ्या, लिहून घ्या. यू आर चोजन बाय गॉड, नॉट रँडमली पिक्ड बाय हिम. हालेलुया. तुम्ही देवाद्वारे निवडलेले आहात. 10, 20, 30, 40 करून देवाने तुम्हाला निवडलं नाही आहे. हॅलो, असं नाही. इथं देव आलेला. हां, किती जण? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तू ये इकडं. आमची निवड अशी नाही झाली. बोला शेजारच्याला, अशी नाही झाली. तो आम्हाला नावानिशी ओळखतो. त्याला माहिती आहे आम्ही कोण बनणार आहे. आमच्या जन्माच्या अगोदर आम्ही कोण बनणार आहे हे समजण्याच्या अगोदर त्याला माहिती आहे आम्ही कोण बनणार आहे. अशा रीतीने त्याने आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून मी म्हणालो, गॉड, यू आर चोजन बाय गॉड, नॉट रँडमली पिक्ड. असंच
IPL चालू आहे, सगळेजण गल्लीमध्ये पण खेळतात. आम्ही कसं खेळायला जायचो माहिती का, उन्हात तानाचं सो ह्याच्यामध्ये, आणि मग बॅट ठेवायची, बॅट ठेवल्यानंतर त्याच्यावर असे आकडे टाकायचे, हे हा ना, असं असं करून टाकायचं, मग त्याच्यावर नंबर. मग या रे सगळे म्हणल्यावर सगळे येणार आणि बोट पकडणार ना, असं लावणारा, मग ती बॅट काढणार, मग कळणार कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा, कोण चौथा, मग त्यात भांडणं होणार हे सगळं. मग पाठीवर पण, पाठीवर हे कोणाचं, हे रोहितचं, हे कोणाचं, हे त्याचं, हे ह्याचं, हे ह्याचं, हे गायकवाडचं, हे प्रेम. देव आम्हाला असं निवडलेलं नाही आहे. हालेलुया. देव असं म्हणाला नाही, हा ह्याला निवडलो, आता बघू ह्यानी काय करते, अरे ह्यानी खरंच चांगलं केलं, बरं झालं माझा हात इकडे गेलं, असलं काय नाही, असला लाड नाही, असलं काहीही झालेलं नाही. देवाला माहिती आहे त्यांनी कोणाला निवडले, त्याच्याद्वारे काय होणार आहे, तो काय महत्कृत्य करणार आहे, तो किती मोठ्या गोष्टी करणार आहे, तो किती मंडळं प्रस्थापित करणार आहे, तो किती लोकांवरती हात ठेवून त्याला आरोग्य देणार आहे, त्याला माहिती आहे त्यांनी कोणाची निवड केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. डू यू नो यू आर नॉट चोजन टू बी जस्ट अ मेंबर ऑफ द चर्च? तुम्हाला माहिती आहे का फक्त मंडळीचे सभासद होण्यासाठी तुमची निवड नाही झालेली आहे? सांगा शेजारच्याला. नाही. हां, यू कॅन बी वेअर यू आर अँड डू व्हॉट गॉड वॉन्ट्स यू टू डू. तुम्ही जिथे आहात तिथे राहून देव जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही करू शकता. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझी हीच प्रार्थना आहे की आपल्या मंडळीतील सर्वजणांनी हे ओळखावं, आपलं पोझिशन, आपलं डिवाइन पोझिशन काय आहे, आपलं दैवी स्थान काय आहे. आम्ही निवडलेले जण आहोत, आम्ही राजकीय याजक गण आहोत. हालेलुया. आणि 10 वचन वाचा यासाठी की ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता. हां, ते तुम्ही नाही, त्याच्या अगोदर काय आहे का? 9 वाचा. हां, ज्याने तुम्हास हां, अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचारण केले. नाही, त्याच्या अगोदर थोडंसं, कॉन्सिक्रेटेड नेशन. हां, पवित्र राष्ट्र, हां, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. कसं केलं? निवडून तुम्ही बाहेरचे असं म्हटलं नाही, निवडून राजकीय याजक बनवले असं नाही. तुम्ही आणि मी आज कोण आहे? आम्ही देवाचे स्वतःचे लोक. वी आर द फॅमिली ऑफ जीसस. हालेलुया. देव स्वतःचे लोक आहोत. हां, पुढे. यासाठी की. हां, कशासाठी हे सगळं? ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. कोण केलं तुम्हाला अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण? देवाने केले, प्रभू येशूने केलं. त्याचं काय करावं? प्रसिद्ध करावे. त्याचे गुण काय करावे? तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रसिद्ध करावे. God has chosen us, God has made us royal priesthood, his own tribe and people, so that we proclaim about his excellencies. देवाने आम्हाला निवडलं, राजकीय याजकगण आणि त्याचे लोक बनवलं यासाठी की आम्ही त्यांनी केलेले उत्तम काम काय करावे? प्रसिद्ध करावे. दुसरंच काहीतरी प्रसिद्ध करत बसतो आपण. दुसरंच बोलू वाटत नाही पण बोलू द्या. आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांना काय आठवतंय? कधी ना कधी महत्वाचं आहे. हे नाही किंवा बापरे हा व्यक्ती. ह्या 2 वाक्यापैकी कुठलं वाक्य आपल्या पाठीमागे आपल्याविषयी बोललं जाईल? मी हे नाही म्हणत की सगळ्यांनीच बोलायला पाहिजे, ते तर येशूविषयी पण झालं नाही, असू दे, जाऊ दे, मी तिकडे जात नाही. बट देन आपली प्रार्थना ही पाहिजे की देवा, माझी निवड झाली, मला राजकीय याजकगणामध्ये गणण्यात आलेलं आहे, मला त्याचे लोक, तुझे लोक म्हणून म्हणण्यात आलेलं आहे. तर आता माझी कामगिरी ही आहे देवा की तुझी प्रसिद्धी मी करावी, मी तुझी प्रसिद्धी करावी, मी तुझ्याविषयी सांगावं. हालेलुया, हालेलुया. एक गुपित सांगू का? मी कोणालाच सांगितलं नाही आजपर्यंत.
कोणालाच नाही सांगितलं, आज आज सांगतो. मी जेव्हा पास्टर झालो तेव्हा माझे स्कूलमेट्स मला भेटायचे कधी कधी. तेव्हा विचारायचे काय करतोस, तेव्हा ते सोडून बाकी सगळं सांगत होतो मी पास्टर आहे हे सोडून सांगत होतो मी बाकीचं. म्युझिकमध्ये आहे, स्कूलमध्ये टीचर आहे, पास्टर आहे हे सांगत नव्हतो. एक प्रकारची हलक्या प्रमाणातली भीती, आणि पुढं जाऊन हे पण म्हणू द्या, मला आज काहीच वाटत नाही बोलण्यासाठी, हलक्या प्रमाणात लाज पण वाटायची की मी कसं सांगू. माझ्यासमोर बिझनेसमॅन झालेले आहेत माझे मित्र, बिझनेसेस आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, उच्च दर्जेवरती आहेत, आणि त्यांनी विचारतात काय काय करतो रे आम्या. तुम्हाला माहिती ना कसं बोलतात ते. सो आय यूज टू फिअर टू टेल आय एम अ पास्टर बिफोर. पण मला त्याच्यावरती मात करावी लागली. आय हॅड टू फाईट अँड विन ओव्हर इट. आणि त्याच्यानंतर आज मला कोणाला सांगायची गरज नाही आहे. सगळं आल्यानंतर ते म्हणतो ए पास्टर आले पास्टर. त्यांना माहीत आहे, माझ्या मित्रांना माहितीच नाही काय, चर्च पण बघितलं असेल, हे पास्टर आल्या, हे याच्यासमोर शिव्यागाळ करू नका रे म्हणतात सगळे. हे याला चालत नाही, ह्याच्यासमोर शिव्या देऊ नका म्हणतात. असं पण म्हणतात, एक काळी आमच्याबरोबर आम्हाला शिव्या शिकवत होता, आता आता काय करायचं, जाऊ द्या. वी हॅव टू नो आवर पोझिशन. आमचं स्थान आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि हे समजणं गरजेचं आहे की त्या स्थानामध्ये उभं राहून आम्हाला ख्रिस्त गाजवायचा आहे. आम्हाला ख्रिस्त गाजवायचा आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. ॲज अ प्रीस्ट यू आर पोझिशन्ड टू प्रोक्लेम. याजक का बनवलं? यासाठी की तुम्हाला अशा स्थानावर ठेवावं जिथं तुम्हाला घोषित करायला येईल. आमेन. हालेलुया. देवासाठी खूप सोपं आहे. आकाशात असा येईल. आकाश त्याचं काय आहे? हां, सिंहासन. पृथ्वी त्याचं किती मोठा परमेश्वर आहे. 2 सेकंद लागणार नाही त्याला असं प्रकट व्हायला. म्हणा सगळे प्रकट. ढँग. सगळीकडं म्हणजे घाबरगुंडी सगळ्याची. कोण आहे हे, काय आहे हे, कसं झालं. सगळेजण मी परमेश्वर आहे असं म्हणाल त्याला किती वेळ, किती सेकंद लागतो असं म्हणण्यासाठी. किती सेकंद लागतो. पण परमेश्वर म्हणतो हे काम मी माझ्या निवडलेल्या लोकांना दिलेलं आहे. हालेलुया. घोषित तुम्ही करा, लोक आशीर्वादित होऊ दे. हालेलुया. एका वर्शिपच्या टीचिंगमध्ये मी म्हणालो, लेवी लोकांना परमेश्वराने निवडलं आणि त्यांना सांगितलं की तुमची कामगिरी कराराचा कोष सांभाळण्याची आहे आणि प्लस उभं राहून आशीर्वाद घोषित करण्याची कामगिरी मी तुम्हाला देतो. 2 महत्त्वाची कामगिरी लेवीला दिला. देव घोषित करू शकत नाही का तुमच्यावरती आशीर्वाद? अभिवचन करू शकतो ना. पण परमेश्वराने लेवी लोकांना निवडलं. आम्ही आजचे लेवी आहोत. आम्ही आजचे राजकीय याजकगण आहोत. देवाने आम्हाला निवडलेलं आहे घोषणा करण्यासाठी, त्याच्या नावाची प्रसिद्धी करण्यासाठी. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. ड्यूट्रॉनॉमी 31:8. मी पटकन, मी अजून पहिल्याच मुद्द्यावर आहे, सॉरी. मी ड्यूट्रॉनॉमी 31:8 अनुवाद 31:8. मी पटपट जातो उरलेल्या 3 ह्याच्यामध्ये. हां. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. हो. तो तुझ्याबरोबर असेल. हां. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. आमेन. भिऊ नकोस व कचरू नकोस. हालेलुया. परत एकदा वाचा. काय म्हटलं? इट इज द लॉर्ड हू गोज बिफोर यू. काय म्हटलं? तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. तुझ्या पुढे चालणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या पुढे असणारा कुठला अपघात नाही. माझ्या पुढे असणारा कुठला आजार नाही.
माझ्या पुढे असलेला कुठली वाईट परिस्थिती नाही, माझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. गॉड गोज बिफोर मी. वाव, व्हॉट अन ऑनर. काय आदर आहे आपला. परमेश्वर आपल्या अगोदर जातोय. येशूचं स्वर्गारोहण होत असताना पण येशू काय म्हणाला? मी जातो तुमच्यासाठी. बोललो मी याच्यावरती, मी जातो तुमच्यासाठी जागा. म्हणजे आपल्या अगोदर गेला ना. व्हॉट अन ऑनर. जावा तुमचं तुम्ही करा तिकडं, असं असं म्हटलं नाही देव. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. याचा अर्थ देव आमच्यासाठी सर्व तयारी अगोदर आम्ही येऊपर्यंत करणार. 1 2, जेव्हा तो चालेल त्याच्या पायाचे ठसे तिथं दिसतील आणि जिथं जिथं त्याच्या पायाचे ठसे दिसतील तिथं तिथंच आपलं पाऊल ठेवणं आमच्यासाठी सुरक्षेचं आहे. हालेलुया. देव आपल्यासमोर चालणार म्हणजे पूर्वतयारी. देव आपल्यासमोर चालणार म्हणजे सुरक्षित पाऊल कुठं ठेवायचं ह्याची सुज्ञता आम्हाला प्राप्त होते. या वाक्याचा अर्थ देव चालणारा, तुझ्या समोर परमेश्वराचे चालणारा. पुढे ही विल बी विथ यू. काय म्हटलंय? तो तुझ्या बरोबर असेल. हाऊ इज दिस गॉड बिफोर अस अँड ऑल्सो विथ अस? हालेलुया. म्हणजे तो म्हणत आहे की मी फक्त तुझ्या पुढं पुढं जाऊन कसं यायचे तर ये, नाहीतर येऊ नको असं म्हणत नाही. तो पुढे पण आहे, आमच्या बरोबर पण आहे. हालेलुया. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल वो मेरा है. हालेलुया. तो माझ्या समोर जातो तयारी करण्यासाठी. तो माझ्या बरोबर चालतो मला सामर्थ्य देण्यासाठी. समजतंय? परत एकदा सांगतो. तो माझ्या समोर जातो तयारी करण्यासाठी. तो माझ्या बरोबर चालतो मला सामर्थ्य देण्यासाठी. हालेलुया. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. तुझ्याबरोबर तो तुझ्याबरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे आणि अल्फा आणि ओमेगाच्या मध्ये पण तोच आहे. तो असं म्हणत नाही सुरू केलो बाग, शेवट करणार बाग, मधलं काय ते तू बघून घे. ही इज नॉट माय गॉड लाईक दॅट. तो माझा परमेश्वर असा नाही आहे. तो काय म्हणतो मी अल्फा आहे, सुरुवात पण मीच करून देणार, शेवट पण मीच करणार आणि सुरुवात आणि शेवटच्या मध्ये पण मी तुझ्याबरोबर असणार. मी तुला सोडणार नाही. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. तो तुझ्याबरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही. कोणीतरी आमेन म्हणा. व तुला टाकणारही नाही. तू कभी ना छोडेगा, तू कभी ना ठुकराएगा. हालेलुया. भिऊ नकोस व कचरू नकोस. सगळा कचराच करतो आपण. परमेश्वराचं वचन सांगते भिऊ नकोस आणि कचरू नको. माय सेकंड पॉईंट हू इज रायटिंग. फर्स्ट आय सेड आवर डिवाइन पोझिशन. दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय आवर डिवाइन पार्टनरशिप. आवर डिवाइन पार्टनरशिप. दैवी भागीदारी. What a partner we have. Amen. What a partner we have who is with us all the time. असा हा भागीदार हा आमच्या बरोबर आहे. पार्टनरला अजून काय आहे का? अजून साथीदार असा आपला जो आमच्या पुढेही जातो, जो आमच्या बरोबरही असतो, जो आम्हाला कधी सोडणारही नाही, जो आम्हाला कधी टाकणारही नाही. असा साथीदार आम्हाला हवा. हॅलो. नाहीतर एक असतात असे दोस्त, कल्टी प्लेयर. जसं कळालं ना तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहे, कल्टी. ए मी इकडे आहे यार, येऊ शकत नाही. ए मी तिकडे आहे, मी येऊ शकत नाही. 0 मिनिटात येणारे लोक पाहिजे. हॅलो टिटू, बरोबर आहे की नाही? 0 मिनिटात येणारे मित्र पाहिजे. हालेलुया. तुम्ही शांत का बसले? असे मित्र नको का तुम्हाला? 0 मिनिटात असं कॉल केले की आलोच 0 मिनिटात म्हणणारे. हा एकच मित्र जो आम्हाला सापडतो. अशी पार्टनरशिप परमेश्वराने आमच्याबरोबर केली आहे. असे विजयशाली जीवन जगणारे, विश्वासणारे यांनी कधीच विसरू नये.
माय लाईफ विल बी फुल ऑफ सक्सेस अँड विक्टरीज वेन आय नो माय डिवाइन पार्टनरशिप. हालेलुया. हा, तो माझ्याबरोबर आहे म्हणजे आहे. माझा आजार मला हे सांगू शकत नाही की देव माझ्याबरोबर नाही आहे. माझी हार मला हे सांगू शकत नाही की तो माझ्याबरोबर नाही आहे. हालेलुया. फेलियर इज नॉट युअर पोर्शन व्हेन द लॉर्ड गोज बिफोर अस. फेलियर इज नॉट अ पोर्शन व्हेन द लॉर्ड गोज बिफोर यू. जेव्हा माझा परमेश्वर माझ्या समोरून अगोदर जातोय माझ्यासाठी, तेव्हा अपयश हे माझ्या जीवनामध्ये नसणार आहे. कोणीतरी आमेन. लोनलीनेस इज नॉट आवर पोर्शन व्हेन द लॉर्ड इज विथ अस. जेव्हा प्रभू आमच्या बरोबर आहे असं म्हणतोय तो, त्यावेळेला लोनलीनेसला काय म्हणायचं, एकटेपणा माझ्या जीवनाचा भाग नसणार आहे. मी एकटा आहे कधी म्हणतो तेव्हा तुम्ही खरे एकटेच आहात. पण वचन काय सांगतं, तुम्ही एकटे नाही आहे, तो तुझ्याबरोबर आहे. तुला कधी सोडणार नाही, तुला टाकणार नाही. तो इमान्युएल आहे, परमेश्वर आम्हा सोबत, आम्हा बरोबर. उगीच लिहिलेलं नाही आहे. म्हणा शेजारच्याला, उगीच नाही लिहिलंय. असं चांगलं वाटावं लोकांना म्हणून असं लिहिलेलं नाही आहे. तो आहे म्हणून लिहिण्यात आलंय. ही इज, दॅट्स वाय इट इज रिटन. उगीच असं फुगीर नाही आहे ते काय पण. एक गेस्ट आलेला असतो, ते गेस्टच्या विषयी काय सांगायचं म्हणून 10 गोष्टी लावून सांगायच्या. हो असा, हो तसा, हो अतिशय तसा, अतिशय तसा, काय पण नसते, सगळं फुसकं असतंय. पण तसं खरं जीवनात बघायला तर काय पण नसते तसं. पण आमचा परमेश्वर, आमच्या परमेश्वराविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही बायबलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, तो आहे म्हणून तसं लिहिण्यात आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तो माझ्याबरोबर आहे म्हणून त्याचं नाव इम्मॅन्युएल आहे. चांगलं वाटावं म्हणून. अनेक संस्थांचे नावं देण्यात येतील म्हणून इम्मॅन्युएल घ्या असं नाही आहे. चांगलं वाटतंय असं. ओके, डिड यू अंडरस्टँड व्हॉट आय सेड? माझ्यासाठी पटकन अजून एक वचन वाचता का? यहोशुवा 1:5. जोशुआ 1:5. तुझ्या आयुष्यात हा, तुझ्या पुढे हा, कोणाचाही टिकाव लागणार नाही. म्हणा सगळे आमेन. दुसरं काय पण अर्थ लावून आमेन म्हणू नका. तुझ्या समोर, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. कोणाचाही टिकाव लागणार नाही. हा, जसा मोशे बरोबर मी होतो, जसा मोशे बरोबर मी होतो, तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. तुझ्याबरोबरही मी असेन. हालेलुया. मी तुला सोडणार नाही व तुला मी टाकणार तुला नाही. सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. वो कभी ना छोडेगा, कभी ना ठुकराएगा. आणि तो उदाहरण इथं स्पष्टपणे म्हणतो की मी कसा असणार आहे तुझ्याबरोबर. जसा तुझ्या पूर्वजांबरोबर तसा मी तुझ्याबरोबर आहे. जसा मी मोशे बरोबर आहे यहोशुवा, तसा मी तुझ्याबरोबर असणार आहे. हालेलुया. सी, फॉर जोशुआ द क्विकेस्ट अँड द बिगेस्ट रेफरन्स वॉज मोसेस. अंडरस्टँड? God knew that if he would talk about Moses, he will understand what I am talking. ओके, ठीक आहे, मराठी सांगतो. यहोशुवासाठी सर्वात मोठं आणि सामर्थ्यशाली काय उदाहरण जे होतं ना, मोशे होता. कारण मोशे त्याच्या समोर, त्याला माहिती होतं मोशेला परमेश्वराने कसं घेऊन गेलं, कसा तो चालला, कसं सामर्थ्य उतरून आलं, कसा मोशेने काठी उगारली आणि समुद्र दुभांगला, हे सगळं यहोशुवाने पाहिलं होतं. म्हणून मोशेबद्दल मुद्दा घेऊन यहोशुवा बरोबर परमेश्वर म्हणतोय, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर असणार आहे. आणि उगीच म्हटलं नाही, म्हणा सगळे, उगीच म्हटलं नाही. मोशेने समुद्र दुभांगला, यहोशुवाने नदी दुभांगली. हो की नाही? When he says I am with you, he is with you. जेव्हा तो म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे, तेव्हा तो आहे. आणि तो रेफरन्स द्यायला लागलाय. I wish I could say something more, but maybe. तो यहोशुवाला सांगतोय, मोशे तू बघितलास ना यहोशुवा, मोशेच्या बरोबर मी कसा होतो, मोशेच्या अगोदर मी गेलो.
मिस्रामध्ये परत जाण्याच्या अगोदर परमेश्वर तिकडे गेला होता आणि तयारी केली. म्हणूनच बोबड्या शब्दांनी का होईना तो बोलला, त्याच्यामुळं त्या राजाच्या फारोच्या जीवनामध्ये काम झालं, नाहीतर झालं नसतं. तिथून निघाल्यानंतर समुद्र समोर होतं आणि हा दुभागू शकला कारण त्याच्या अगोदर परमेश्वर पोहोचला होता. समोर मेघस्तंभ होता, मागे अग्निस्तंभ होता. परमेश्वर समोरही होता, मागे होता, त्यांच्यामध्ये पण होता. हालेलुया. समोर अग्निस्तंभ, मागे मेघस्तंभ आणि मध्ये परमेश्वराने म्हटलं की इथं मंडप टाका. म्हणजे सगळ्या ठिकाणी परमेश्वरच आहे, मध्ये पण आहे, समोर पण आहे, मागे पण आहे. जर मी त्या मोशेसाठी करू शकलो तर यहोशुवा मी हे तुझ्यासाठी पण करणार आहे. हालेलुया, हालेलुया. ओ, डिवाइन पार्टनरशिप. पुढे जाऊ. आय वॉन्ट टू टॉक बट मे बी पुढे जाऊ. जॉन 20:21. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. John 20:21. Or maybe just hold on to that. John 14:26. Just let me just reverse the fourth point into third and then third into fourth. John 14:26. योहान 14:26. तरी हां ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील हां. तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल हालेलुया. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. Amen. हालेलुया. आपण पहिला काय बघितलं? आवर डिवाइन पोझिशन. दुसरं आपण बघितलं डिवाइन पार्टनरशिप. तिसरं मी तुम्हाला सांगतोय आवर डिवाइन पोझेशन. पोझिशन झालं, पार्टनरशिप झालं, आता पोझेशन दाखवतं. पोझेशन म्हणजे आम्ही जे धारण करतो, आमच्याकडे जे आहे, जे आमच्याकडे आहे त्याला म्हणतात पोझेशन. हालेलुया, हालेलुया. Our divine position. वाचा परत एकदा प्लीज. But the advocate, the Holy Spirit, whom the Father will send in my name, will teach you all things and will remind you of everything I have said to you. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हालेलुया. पवित्र आत्मा. प्रभू येशू ख्रिस्ताने इतकी सुंदर योजना, पिता आणि येशूने इतकी सुंदर योजना करून दिली. ज्यावेळेला येशूचं जाणं झालं त्यावेळेला तो म्हणतो की हा पवित्र आत्मा मी तुम्हाला असा देत आहे ना, दॅट विल बी युअर पोझेशन. ही तुमची मालमत्ता असणार आहे. ही खरी मालमत्ता पवित्र आत्मा तुमच्यासाठी असणार आहे, जो तुमच्या बरोबर सदैव असणार आहे. किती खर्च करा ते कमी होणार नाही. हालेलुया. असा पगार आला की असं जातो. हॅलो, दशांश देत नाही, काय करू पास्टर, असं येत आहे आणि असं जात आहे. हा पवित्र आत्मा तुमची मालमत्ती अशी आहे ना, कितीही याला खर्च करा तो कमी काय होणार नाही, तो वाढतच राहणार. हालेलुया. ही इज द ग्रेटेस्ट पोझेशन दॅट वी हॅव. आम्हाला विजयशाली जीवन जगण्यासाठी हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ही आमची मालमत्ता, आमचा हक्क, आमच्याकडे जे काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला दिला गेला आहे. कोणीतरी आमेन म्हणा. वी वर नॉट वर्दी ऑफ इट. वी वर नॉट वर्दी ऑफ इट. आम्ही योग्यतेचे नव्हतो, परंतु पित्याने आमच्यावर दया करून आम्हाला पवित्र आत्मा दिला. आणि असं म्हणतो तो की तो सदैव काय म्हटलेलं आहे, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण. आणखीन एका ठिकाणी मला वाटतं पुढे गेल्यानंतर पण असं लिहिलेलं असणार आहे की तो तुमच्याबरोबर सदैव असणार आणि सर्व गोष्टी शिकवणार तुम्हाला. आमेन. ही विल नेव्हर गो. ही विल नेव्हर गो. काही लोक हे करून बसलेत, मग जर पवित्र आत्मा आमच्याकडे येतो तर आणि आमच्याकडेच आहे राहतो तर मग आम्ही वेलकम होली स्पिरिट गाणं गायला पाहिजे का?
अपवित्र आत्मा, अपवित्र आत्मा. मग आम्ही कशाला म्हणतो? तो कुठं जातो का फिरायला? ज्याला आम्ही परत येता म्हणतो ये रे ये रे. सगळेजण म्हणले ये रे ये रे पावसान. काल पाऊस पडला बघा खूप, बरं वाटलं की नाही? आम्ही पवित्र आत्म्याला ये रे म्हणतो आणि मग तेव्हा तो येतो, अशातली गोष्ट नाही आहे. मी हे पण म्हणत नाही आहे की ते गाणं चुकीचं आहे. तुम्हाला कम्फर्टेबल नसेल ना, म्हणू नका गाणं, ठीक आहे, इट्स ओके. पण जास्त कॉम्प्लिकेट करू नका. म्हणा कोणाला तरी कॉम्प्लिकेट करू नकोस रे. तो पवित्र आत्मा आमच्याबरोबर सदैव आहे, पण आम्ही स्वतःला त्याच्यापासून रोखू शकतो, हे महत्वाचं आहे. Pastor Christopher Singh explained to me one thing. I also asked this question to him when I was growing. I asked him, मी विचारलं त्यांना, मग पवित्र आत्मा जर आपल्यालाच दिला गेलेला आहे, आपल्याबरोबरच राहणार सर्व काळ असं म्हटलेलं आहे, तर मग व्हाय डू वी से कम होली स्पिरिट, व्हाय डू वी प्रे कम होली स्पिरिट, व्हाय डू वी सिंग कम होली स्पिरिट, वेलकम होली स्पिरिट, असं का मी म्हणतो? ही सेड इट इज लाईक पवित्र आत्मा आहे, परंतु आम्ही कदाचित चुकीच घेऊ नका. इट इज वॉट ही एक्सप्लेन टू मी अँड आय अंडरस्टूड. इफ यू डोंट अंडरस्टँड, नॉट माय प्रॉब्लेम. तर लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे. पास्टर म्हणाले की कधी कधी पवित्र आत्मा तिथे असून पण आम्ही पवित्र आत्म्याचे हात बांधून टाकतो. आपणच असं काहीतरी करून हात बांधून टाकतो. ही इज देअर बट वी डोंट फील हिम नाव. तो आहे आणि आम्ही जे काम केलं, जे कृत्य केलं, त्याच्यामुळे आम्ही त्याला बांधून टाकलो हात. फिगरेटिव्हली प्लीज, असं वेगळं काहीतरी पास्टर आम्हाला शिकवायला लागलेत, बायबलच्या बाहेर असं म्हणू नका. बिकॉज ही इज अ जेंटल स्पिरिट. तो कोमल आत्मा आहे. जोपर्यंत तुम्ही अनुमती देत नाही तोपर्यंत तो काम करत नाही. हालेलुया. शेजारच्याला चिमटा घ्या आणि म्हणा झोपू नकोस रे. हा, तो पवित्र आत्मा येतो आणि आम्हाला विसावा देतो आणि आम्ही घोरतो. देवा, हा पवित्र आत्मा आम्हाला रोज दे. बट द हेल्पर, तो कैवारी हा शब्द आलाय ना, त्याला ॲम्प्लिफाईडमध्ये बघा काय 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 म्हटलंय. कैवारी म्हणजे काय? बट द हेल्पर कोण आहे तो? कम्फर्टर, ॲडव्होकेट, इंटरसेसर, काउन्सिलर, स्ट्रेंथनर, स्टँड बाय. कैवारी एका शब्दाचा अर्थ. कम्फर्टर म्हणजे सांत्वन करणारा, ॲडव्होकेट म्हणजे मध्यस्थी करणारा, वकील नाही, माझी वकिली करणारा, माझ्या बाजूने केस उभा करणारा, लढणारा पवित्र आत्मा. इंटरसेसर, मध्यस्थी करणारा. व्हॉट अन ऑनर ॲट द होली स्पिरिट इंटरसीड्स फॉर मी. काय आदराची गोष्ट आहे, पवित्र आत्मा माझ्यासाठी मध्यस्थी करतो. येऊन आता इथून पुढे कंप्लेंट करून माझ्यासाठी कोणच प्रार्थना करत नाही. पवित्र आत्मा तुमच्यासाठी मध्यस्थी करायला लागला. बोला आमेन. काउन्सिलर, मार्गदर्शन करणारा, मार्गदर्शन करणारा किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सल्लागार. हां, अजून स्ट्रेंथनर, बल देणारा. स्टँड बाय म्हणजे हां, स्टँडिंग बाय नाही, स्टँड बाय. हां, सांगतो ठीक आहे, ओके, इट्स ओके, सगळे पास सांगतो. पण मी स्टँड बाय, आम्ही नुकतंच लॅपटॉप 2-3 वेळाला बंद पडायला लागलं म्हणलं तर आपण एक विकत घेतलो. काय विकत घेतलो रे? UPS. त्याच्याने काय होते शुभम? लाईट गेली तर पॉवर बॅकअप राहतंय. त्याला जे जोडलेलं आहे ना, हॅलो, त्याला जे जोडलेलं आहे, कम्प्युटर, लॅपटॉप, स्पीकर जे जोडलेलं आहे ना, लाईट गेली तरी पण, म्हणा सगळे तरी पण चालू राहते. UPS, स्टँड बाय. होली स्पिरिट इज माय स्टँड बाय.
माझं सगळं सोर्स जरी बंद पडला की नाही तरी पण मी चालू राहू शकतो. पवित्र आत्मा. हालेलुया. दॅट्स द होली स्पिरिट. दॅट इज द होली. तू काय तर वेगळं म्हणायला लागलं का? काय तर नको. जनरेटर तुला प्रार्थनेची गरज आहे. किती झाले? डिवाइन पोझिशन, डिवाइन पार्टनरशिप, डिवाइन पोझेशन. आमेन. हालेलुया. आता वाचा योहान 20:21. जॉन 20:21. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. माय फोर्थ पॉइंट, यू नीड टू अंडरस्टँड आवर डिवाइन पॉवर्ड कमिशन. दैवी सामर्थ्याने भरलेला आज्ञा. जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. I am so glad the Lord Jesus did not say, now I send you. But I am so glad he said, as the Father sent me, so I send you. मी देवाचे आभार मानतो. येशूने असं म्हटलं नाही मी तुम्हाला पाठवतो. येशू म्हणतो जसं पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. हालेलुया. वी नीड टू अंडरस्टँड की हे फक्त पास्टरांसाठी नाही आहे, हे फक्त सुवार्तिकांसाठी नाही आहे, हे फक्त सेवेमध्ये असलेल्यांसाठी नाही आहे. मंडळीमध्ये जितके लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलेला ह्या त्यांच्यासाठी हे वचन आहे. जसे पित्याने मला पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो. दॅट इज आवर कमिशन. वी नीड टू अंडरस्टँड. आम्ही हे समजून घेतलंच पाहिजे की देवाने आम्हाला निवडलं पाठवण्यासाठी. राईट दिस डाऊन. यू कॅन ट्वीट इट. गॉड कॉल्ड यू टू सेंड. कॅन आय से दॅट अगेन? गॉड कॉल्ड यू टू सेंड. देवाने तुम्हाला बोलावलं पाठवण्यासाठी. The church who cannot send is a dead church. जी मंडळी कोणाला पाठवू शकत नाही ती मंडळी मेलेली मंडळी आहे, असे एक खूप प्रसिद्ध प्रचारकांनी सांगितलं. One of the characters of a church is to be able to send. मंडळीचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ज्या ज्या लोकांना परमेश्वराने बोलावलं त्यातल्या काहींना पाठवण्यात यावं. हालेलुया. पाठवण्यात यावं म्हणजे आता मी असं म्हणत जा येऊ नको असलं. सी, जसे पित्याने मला पाठवले, म्हणा सगळे, जसे पित्याने तसे मीही तुम्हाला पाठवतो. हाऊ डिड सी, हे वचन वाचून आपण किती वेळा असंच पुढे जातो ना. हाऊ डिड गॉड द फादर सेंड हिज सन? कसं पाठवलं पित्याने येशूला? शून्य करून पाठवलं नाही. तो रिक्त झाला कुठे? वधस्तंभावर. त्याच्या अगोदर ही वॉज फुल. पित्याने जेव्हा येशूला पाठवलं तेव्हा अधिकार देऊन पाठवला. पित्याने जेव्हा येशूला पाठवलं तेव्हा सर्व गोष्टी जे त्याला लागणार होते ते सगळ्या गोष्टी त्याच्या आतमध्ये देऊन पाठवलं. पित्याने ज्यावेळेला येशूला पाठवलं तेव्हा सर्व प्रकारचं सामर्थ्य, त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य, त्याच्या हातामध्ये सामर्थ्य, त्याच्या चालण्यामध्ये सामर्थ्य देऊन पाठवलं पित्याने येशूला. आणि म्हणून येशू काय म्हणतो? जसं मला पित्याने पाठवलं
पाठवत असताना ज्या प्रकारे मला सामर्थ्याने भरलं तसं मी तुम्हाला सामर्थ्याने भरून पाठवत आहे. हालेलुया. जसं मला माझ्या हातामध्ये सामर्थ्य मिळालं त्या पाठवण्याच्या द्वारे, तसं मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये सामर्थ्य देत आहे या पाठवण्याच्या द्वारे. हालेलुया. That is the power in the commission that we have. म्हणून मी मुद्दाम म्हणालो, our divine powered commission. It's not just a commission, it's a powered commission. Hallelujah. Hallelujah. जणू काय असं एकाला घर मिळत आहे आणि त्या घरामध्ये सोलार लावून बसवून ते घर मिळालेलं आहे. म्हणजे कधी लाईट जाणारच नाही, कधी एसी बंद, कधी फॅन बंद, कधी फ्रीज बंद. पॉवर्ड हाऊस. हालेलुया. हालेलुया. जसे पित्याने मला पाठवले तसं मी तुम्हाला पाठवत आहे. अंडरस्टँड ऑल दीज 4 एलिमेंट्स. हे 4ही घटक समजून घ्या. काय म्हणालो? पहिला डिवाइन पोझिशन, दैवी स्थान. दुसरं म्हणालो डिवाइन पार्टनरशिप, दैवी भागीदारी. तिसरं म्हणालो डिवाइन पोझेशन, दैवी मालमत्ता. आणि चौथं डिवाइन पॉवर्ड कमिशन, दैवी सामर्थ्ययुक्त आज्ञा. काय? पाठवत आहे. मी पाठवत आहे तुम्हाला. मंडळीने हे समजून घ्यावं, आम्ही कोण आहोत. माझ्याकडे बरीच वचनं आहेत पॉवर्ड कमिशनसाठी, नंतर कधीतरी बोलतो. मी फक्त वाचून दाखवतो आणि मग आपण प्रार्थना करूया. मॅथ्यू 7:29 मध्ये म्हटलेलं आहे की जीसस, फॉर ही टॉट देम ॲज वन हॅव्हिंग अथॉरिटी ॲज द स्क्राइब्स, नॉट ॲज द स्क्राइब्स, सॉरी. जीसस टॉट विथ अथॉरिटी. देवाने अधिकारयुक्त शिक्षण दिलं. त्याच्याकडे अधिकार आहे असं समजून त्याने शिक्षण दिलं. जसं पित्याने मला पाठवलं, अधिकार दिला. मार्क 13:34 मध्ये म्हटलं आहे, जीसस, फॉर द सन ऑफ मॅन is as a man taking far journey who left his house and gave authority to his servants. असा मनुष्य जो लांब गेला खूप आणि जाता जाता सर्व अधिकार त्यांच्या सेवकांना तो देऊन गेला. अशा प्रकारे हा प्रभू येशू आहे असं इथं मत्तै 13:34 मध्ये म्हटलेलं आहे. जसं पित्याने मला पाठवलं अधिकार देऊन, तसं मी तुम्हाला पाठवत आहे सर्व अधिकार देऊन. मग मी जातो दूर, तेही तुमच्यासाठी जागा तयार करायला. हालेलुया. आणि टायटस 2:15 मध्ये असं म्हटलेलं आहे की वी मस्ट स्पीक विथ अथॉरिटी अँड विदाउट रिझर्वेशन. की आम्ही अधिकाराने बोललं पाहिजे. का अधिकाराने बोललं पाहिजे? कारण प्रभू येशूने आम्हाला अधिकार देऊन पाठवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. स्पीक टू युअर सिच्युएशन इन अथॉरिटी. तुमच्या परिस्थितीशी अधिकाराने बोला. तुमच्या परिस्थितीशी अधिकाराने बोला. हालेलुया. एक छोटंसं उदाहरण देऊन मी संपू का? एक छोटंसं उदाहरण देऊन संपवतो. 5 मिनटं घेईन तुमचे. आम्ही एमवायएम कॅम्प, बाय द वे एमवायएम कॅम्प फर्स्ट क्लास. जे पण होते त्यांना माहिती आहे, खूप सुंदर, खूप अद्भुत कॅम्प झाला. त्यामध्ये पास्टर सॅमी तंगे आले होते आणि ते अन्य भाषेचं महत्त्व सांगत होते. आणि ते म्हणत होते की अन्य भाषा ही किती महत्त्वाची आहे आणि सामर्थ्याने भरलेली आहे हे प्रत्येकाने आणि मंडळीने समजून घ्यावं. त्याचे असे डझनाने उदाहरण दिले. त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन झाला त्यावेळेला त्यांच्या चर्चने असं दे थॉट की आम्ही राशनचे पॅकेट्स बनवावे आणि लोकांना द्यावं. आणि मग त्यांनी पॅकेट्स ठेवले आणि लोकांना बोलवलं. ते म्हणाले तुम्ही या, एक छोटी सर्व्हिस करू, प्रार्थना करू, भोजन तुमच्यासाठी असेल आणि जाता जाता तुम्ही राशनचे किट्स घेऊन जा. ठीक आहे. आणि राशनचे किट्स होते 250 राशनचे पिशव्या गोळा करून ठेवल्या आणि लोकांना बोलवलं. किती लोक आले माहिती? 750. सगळे पास्टर लोक घाबरले. पास्टर सॅमी तंगिया पण घाबरले. बाय द वे पास्टर सॅमी तंगिया पास्टर पॉल तंगियाचे
सुपुत्र. त्यांच्या चर्चमध्ये हे घडत असलेलं घटना. पास्टर सॅमी घाबरले. त्यांच्या खाली असणारे सर्व पास्टर लोक घाबरले. पास्टर जी अभी ऐसा कैसे करने का, 250 पैकेट्स है, 250 पैकेट्स है, 750 लोग हैं, कैसे है उनको भेजने का अभी वापस, कैसे भेजने का वापस, समझ में नहीं आ रहा. पास्टर सॅमी त्यांनी घाबरले होते, परंतु जरी म्हणाले ठीक आहे, काय नाही, आमच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे, करा म्हणले सगळे अन्य भाषेत. इथं सगळे पॅकेट ठेवलेत आणि ते जोरजोरात इथं चालायला लागलेत. ओ राबा शाखा बारा खादाबा शाखा राबांधना, आणि मोठमोठ्याने असे बराच वेळ अन्य भाषेत बोलत आणि मग थांबले. आणि पास्टर म्हणे डिस्ट्रीब्यूट करा. डिस्ट्रीब्यूट केले. 10 गेले, 20 गेले, 50 गेले, 60 गेले, 70 गेले. अन्य भाषेत पास्टर बोलतच आहेत, अन्य भाषेमध्ये बोलतच आहेत. 100 गेले, 150 गेले, 200 गेले. पास्टर विचारले किती गेले? 200 गेले. अच्छा ठीक आहे, परत प्रार्थना करायला किती गेले, किती राहिले? 40 राहिले. 210 गेले, 220 गेले, 230 गेले, 240 गेले. म्हणले किती राहिले? फक्त 10 राहिलेत. प्रार्थना करा, अजून प्रार्थना करा. अन्य भाषेत बोलत होते. 250 गेले, 260 गेले, 300 गेले, 350 गेले, 400 गेले, 500, 600, 700, 750 येऊपर्यंत आणखीन 50 लोक ऍड झाले होते. 800 पिशव्या राशनाच्या त्यावेळी डिस्ट्रीब्यूट करण्यात आले होते. 250 फक्त दिले. 800 आठवत नाही का? हे अगोदर बायबलमध्ये वाचलं होतं आपण. 5000 भोजन येशूने असं दिलं असेल. हालेलुया, आपला देव महान आहे. इथं संपलं नाही हो. ते पास्टर अजून टेन्शनमध्ये आले. पालक साहेब, आपण 250 लोकांचं जेवण बनवलं, आपण त्यांना जेवण देणार होतं. म्हणाले काय करायचं? चला म्हणले डेक्शाजवळ. त्यांनी असं म्हणले नाही, मी असं म्हणायला लागलो. त्यांना काय माहित डेक्शा काय असतंय. प्रार्थना डिक्लेअर कराल विथ अथॉरिटी. डिक्लेअरिंग. जेवण दिले. 100, 150, 200, 250, 750, 800 लोक जेवले. 1 राऊंड झाला, 2 राऊंड झाले, 3 राऊंड जेवण जेवले. 3 राऊंडचं जेवण झाल्यानंतर 800च्या 800 लोक पॅक करून घेऊन गेले. माय गॉड, व्हॉट अन अमेझिंग गॉड. किती अद्भुत परमेश्वर आहे. हालेलुया. तो आजही चमत्कार करतो. ते त्या दिवशी एक गोष्ट बोललेले माझ्याबरोबर शेअर करत होते. म्हणले अमित, आम्ही एक पॅकेट घेऊन गेलो, एकाच्या घरामध्ये दिलो आणि आलो परत. त्यातल्या तो जो पुरुष होता त्याची नोकरी गेली कोविडमध्ये. आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे जे होतं नव्हतं सगळं संपलेलं. आणि ते राशन त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचं होतं. त्याच्यावरच ते जगणार होते. आणि त्यांनी काय प्रार्थना केली माहिती का त्या परिवाराने? मला जोपर्यंत जॉब मिळत नाही ना तोपर्यंत हे राशन संपायला नाही पाहिजे. म्हणलं अमित, किती महिने त्याला जॉब नाही लागला. कितीतरी महिने त्याला जॉब लागला नाही. त्या पिशवीतलं राशन संपलंच नाही. आपल्यापासून 10 तासाच्या अंतरावरच ही घटना घडली आहे. इथं होणार नाही का? देवाने जसं येशूला पित्याने अधिकार देऊन पाठवला तसं येशू आम्हाला अधिकार देऊन पाठवत आहे. आमच्या मुखात सामर्थ्य आहे. आम्ही जे बोलतो त्याप्रमाणे घडतं. कोणीतरी आमेन म्हणा. तुमच्या परिस्थितीवरती अन्य भाषा बोला. तुमच्या परिस्थितीवरती तुम्ही जे तुम्हाला अधिकाराने बोलायचे ते बोला. त्याप्रमाणे घडणार म्हणजे घडणार. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया.